ज्या कोंबडीवरती ट्रीटमेंट केली होती ते आता पूर्णपणे रिकवर झालेली आहे। बघू शकता मित्रांनो, खरंच साहेब मेडिसिनचा मित्रांनो खूप छान रिझल्ट आहे। रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो। काल आपण ह्याच कोंबडीवरती जी ट्रीटमेंट केली होती, आज ते पूर्णपणे ठीक झालेली आहे। तरी पण मित्रांनो आपण ह्या कोंबडीला जे आहे 3 दिवस जे आहे आपण चांगल्या पक्ष्यांपासून सेपरेट ठेवणार आहोत आणि हे जे ट्रीटमेंट आहे आपण कंटिन्यू 3 दिवस जे आहे चालू ठेवणार आहोत। मित्रांनो, हे ट्रीटमेंट केल्यानंतर पण हा रोग जो आहे आपल्या फार्ममधून पूर्णपणे खतम करण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत, जसं की ज्या बाधित पक्ष्यांना जे आहे आपल्या सर्वात आधी चांगल्या पक्ष्यांपासून जे आहे वेगळं करायचं आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण पण जे आहे हे जे बाधित जे 2 पक्षी आहेत त्यांना जे आहे वेगळं केलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे। इथपर्यंत आपले जे चांगले पक्षी आहेत ते येत नाही। आणि दुसरी गोष्ट जे आहे, शेड जे आहे मित्रांनो जर घाण असेल तर ते आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपलं शेड जे आहे पूर्णपणे स्वच्छ करून मी आहे जे चुना मारून घेतलेला आहे शेडमध्ये सर्वीकडे। आणि तिसरी गोष्ट मित्रांनो जे आपल्याला करायची आहे ते म्हणजे शेडचे जे पडदे आहे ते खुले करून घ्यायचे आहे, म्हणजे हवा जे आहे ते खेळती राहणार। आपल्या पण शेडचे जे आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो, दोन्ही साईडचे पडदे जे आहे आपण पूर्णपणे खुले केलेले आहे। त्यामुळे होतं काय मित्रांनो, हवा जे आहे ते खेळती राहते आणि शेडमध्ये जे अमोनिया गॅस तयार होतोय ते हवेमार्फत जे आहे निघून जाते, शेडमध्ये राहत नाही। आणि जे डस्ट पार्टिकल राहते शेडमध्ये ते पण जे आहे हवेमार्फत निघून जातात, हवा जे आहे ते खेळती राहते।